सर्वप्रथम मी मंचावरती आमंत्रित करतो दाभोळकर वसंत यांना की त्यांनी आपले अनुभव इथे मांडावेत. सर्वप्रथम व्यासपीठाला प्रणाम, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना प्रणाम आणि ऑडियन्समध्ये बसलेल्या सर्व श्रोतेजनांना प्रणाम. तर जसं की ओळख करून दिली आहे, माझं नाव वसंत दाभोळकर आणि मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे. तर आज हे जे काही UPSCचं यश आहे, तर ते यश मिळवण्यामध्ये प्रत्येकाची मेहनत तर असतेच, पण त्याचबरोबर सर्व लोकांचाही त्यात सहभाग असतो. जे आपल्या आसपासचे लोक आहेत, नातेवाईक आहेत, मित्र परिवार आहे किंवा गुरुजन आहेत, तर या सर्वांचाही त्यात रोल असतो. त्यामुळे या व्यासपीठाच्या द्वारे मी सर्वांना प्रथम धन्यवाद देतो. आज जे काही हा गुणवंतांचा सत्कार आहे, तर हा UPSCच्या एक्झाममधला यशाचा सत्कार आहे. तर सर्वप्रथम मला असं फार अभिमानाची गोष्ट वाटते की आत्ताच आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आत्ता आपण हा अमृतकाळ जो आहे की येती जी 25 वर्ष आहेत, ज्याच्यात आपल्याला एक व्हिजन, एक ध्येय आहे की भारत हा देश म्हणून आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे. तर जोपर्यंत 2047 येईल, ज्यावेळी आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, तोपर्यंत भारताला विश्वगुरू बनायचं आहे. विश्वगुरू म्हणजे काय की पूर्वीपासून भारत हा त्याच्या फिलॉसॉफीसाठी, तत्त्वज्ञानासाठी आणि मूल्यांसाठी जाणला गेलेला आहे. तर आज जर जग बघितलं तर फार साऱ्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला हे जग दिसेल. युक्रेन रशिया वॉर असेल किंवा मायग्रंट इश्यू असेल किंवा इतर भरपूर सारे इश्यूज असतील, तर त्यात भारत जेव्हा विश्वगुरू म्हणून पुढे येईल, तेव्हा आपण पूर्ण जगाला आपल्या व्हॅल्यूज देऊ, आपले तत्त्वज्ञान देऊ. तर त्याद्वारे मला फार अभिमानाची गोष्ट वाटते की आमची ही जी बॅच असेल ऑफिसर्सची, ती या अमृतकाळातली पहिली बॅच असेल. त्यामुळे जे कोणी गुणवंत आहेत त्या सर्वांना मला फार अभिनंदन करावं असं वाटतं की आपली बॅच ही या अमृतकाळातली पहिली बॅच असेल. तर UPSC ची जर्नी थोडक्यात सांगतो माझी की मला अगोदर जास्त अवेअरनेस नव्हता की UPSCची परीक्षा कशी क्रॅक करायची असते किंवा याद्वारे काय काय सिलेक्शन्स होतात हे देखील काही माहिती नव्हतं. कारण आमच्या जिल्ह्यातून फार सारे हुशार विद्यार्थी येतात, पण ते आयदर इंजिनिअरिंग करतात किंवा मेडिकलला, डॉक्टरला जातात आणि शहरात जातात. बेंगळूर असेल, पुणे मुंबई असेल, दिल्ली असेल, पण स्पर्धा परीक्षांकडे जास्त मुलांचा कल नसतो. माझं पूर्ण शिक्षण हे मराठी मीडियममध्ये झालं आहे. 8वी नंतर सेमी इंग्लिश होतं मला. सरकारी शाळेत झालं आहे, अगदी 1 रुपयाही खर्च न करता. अगदी सरकारच्या शाळेतल्या ज्या शिक्षणाच्या स्कीम्स आहेत त्याचा बेनिफिट घेऊन माझं पूर्ण शाळेतलं आणि कॉलेज 11वी 12वीचं शिक्षण झालं. त्यानंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं जस्ट बिकॉज मला सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप होती. TFWS नावाची एक स्कॉलरशिप असते, त्याद्वारे माझं इंजिनिअरिंगचं पण शिक्षण तसं फुकटच झालं असं म्हणेन मी. तर जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो तेव्हा एक काय करिअर बाबा निवडायचं असं एक विचार होता डोक्यात माझ्या. आणि मी असं म्हणणार नाही, माझं लहानपणीपासूनचं स्वप्न होतं UPSC वगैरे करायचं, कारण मला माहितीच नव्हतं की काय परीक्षा असते, कसं काय करायला लागतं, काहीच माहिती नव्हतं. आणि मी तसा अभ्यास करणाराही मुलगा नाही की मी बाबा सतत एका ठिकाणी बसलो आणि भरपूर अभ्यास केला, तर मी तशातलाही नव्हतो. पण कॉलेजमध्ये जेव्हा आपलं इंटरनेट स्वस्त झालं, भरपूर सारे यूट्यूबचे व्हिडिओज यायला लागले, तेव्हा मला कळलं की ॲक्च्युली UPSCची परीक्षा काय असते. आणि करिअरचा जेव्हा डिसिजन घ्यायचा झाला की मला नक्की काय करायचं आहे, तेव्हा मला खरंच वाटायला लागलं की मी जिथे कुठे होतो इंजिनिअरिंगमध्ये, ते मला शक्यच झालं नसतं जर मला सरकारी शिक्षण जे काही फुकटमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिकवतं ते जर झालं नसतं. तर त्यामुळे मला वाटलं की कुठेतरी आपण एक ऑब्लिक्ट आहोत गव्हर्नमेंट प्रती किंवा सोसायटी प्रती, की ज्यामुळे मी आज इथे आहे. जर आता आपण मुलांची शिक्षणाची फी बघितली तर पहिलीत लाखभर रुपये वगैरे असं साधारणपणे फी स्ट्रक्चर आहे. म्हणजे ज्युनियर KG मध्ये वगैरे सुद्धा अगदी 1 लाख रुपये वगैरे फी झाली आहे. तर मी जेव्हा विचार केला असा, तर जर अशी फी असली असती तर मी कदाचित अशिक्षित राहिलो असतो. जर सरकारी शिक्षण पद्धती किंवा आरोग्य रिलेटेड ज्या सुविधा आहेत त्या ज्या सरकारने पुरवल्या नसत्या तर. त्यामुळे एक मला बांधिलकी वाटली की मला या सिस्टीमचा पार्ट बनायचं आहे, जस्ट बिकॉज की जे काही बेनिफिट्स मला मिळालेत ते मला पुढच्या सोसायटीपर्यंत द्यायचे आहेत. मला माझ्या मुलाखतीत पण हा प्रश्न विचारलेला की वसंत, टेल मी व्हॉट इज व्हिजन अँड मिशन ऑफ युअर लाईफ. तेव्हा हा तसा अननोन प्रश्न होता, कारण आपण जनरली व्हाय सिव्हिल सर्व्हिसेसवाला क्वेश्चन करून जातो. तेव्हा पण मी हेच आन्सर दिलं की फ्रॉम चाइल्डहुड आय एम इन्स्पायर्ड बाय द कोट ऑफ परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. सो
कुठेतरी सोशल सर्व्हिस करणं किंवा सोसायटीला काहीतरी गिव्ह बॅक करणं इज कन्सिडर्ड ॲज अ ॲक्ट ऑफ पुण्य. So I come from the village background. I completed my entire schooling in Jilla Parishad school. So I know the value of government program, that they can actually work for the cause of rural development. So I want to be part of the system just because whatever benefit got extended to me, I want to extend that to the society. हे सोपंसं आन्सर न तयार करता डायरेक्ट स्पॉन्टेनियसली मी बोललो, आणि आय थिंक दॅट वर्क फॉर मी. एक दुसरा बेनिफिट मला महाराष्ट्रातून असलेल्याचा UPSCच्या मुलाखतीत असा झाला की मला तिथे प्रश्न विचारला गेला की टेल मी वसंत थिंग्स विच यू आर प्राऊड दॅट यू आर फ्रॉम महाराष्ट्र. हा थोडा वेगळा प्रश्न होता, कारण त्यांना कदाचित जज करायचं होतं की महाराष्ट्रीयन असलेल्याचा मी तिथे जाऊन काय बोलतो, किंवा काय निगेटिव्ह बोलतो का, किंवा काय माझी आयडिओलॉजी आहे, काइंड ऑफ दे वॉन्टेड टू जज. सो मी तिथे म्हणालो की पहिली गोष्ट की आपण कायम म्हणतो की देर इज मिनी वर्ल्ड इन इंडिया. म्हणजे जगात जे काही वातावरणाचे प्रकार आहेत, जे काही जंगलं आहेत, बर्फ पडतो, वाळवंट आहेत, हे सगळं भारतात मिळतं, जे फार युनिक आहेत. कारण जर तुम्ही युरोपमधले देश बघाल तर प्रत्येक देशाचा एकच क्लायमेट टाईप असतो, एकच भाषा बोलली जाते, एकाच प्रकारचं खाणं खाल्लं जातं. पण भारतात आपल्याकडे सर्व प्रकारचं कल्चर मिळतं, सर्व प्रकारच्या संस्कृती मिळतात. सो मी म्हणालो की जगातले जे काही सगळे कल्चरल डायव्हर्सिटी आहेत, संस्कृतीच्या विविधता आहेत, त्या सगळ्या भारतात मिळतात. आणि महाराष्ट्रात आम्ही म्हणतो की भारतातल्या सगळ्या संस्कृती महाराष्ट्रात मिळतात. त्यामुळे महाराष्ट्रीयांसाठी इंडियन आयडेंटिटी कम्स फर्स्ट, भारतीय आयडेंटिटी कम्स फर्स्ट, देन आर सब रिजनल आयडेंटिटी. सेकंड पॉईंट मी म्हणालो की वी आर ओपन टू अदर कल्चर्स. आम्ही इतर संस्कृतींसाठी फार ओपन आहोत. जसं की जर मुंबईत 2 मराठी माणसं बोलत असतील तर ते हिंदीतून बोलतात, आणि नंतर त्यांना कळतं की दोघांचे ॲक्सेंट फार विचित्र आहेत. त्यांना दोघांना कळतं की ते दोन्ही मराठीच आहेत, आणि मग ते मराठीत शिफ्ट होतात. आता धरलं तर यातला एक पॉझिटिव्ह पार्ट मी तिथे सांगितला की वी आर ओपन टू अदर कल्चर्स, वी आर कॉस्मोपॉलिटियन. म्हणजे इतर जे काही संस्कृती आहेत त्यांना इथे ॲक्सेप्टन्स आहे. वी आर द ब्रिज बिटवीन नॉर्थ कल्चर अँड साऊथ कल्चर. म्हणजे नॉर्थमध्ये रोटीचे प्रकार आहेत, आपल्याकडे आपण ती चपाती म्हणून जेवणात जेवतो. साऊथमध्ये भात आहे, तो पण आपल्याकडे आहे. त्यामुळे नॉर्थचं कल्चर आणि साऊथचं कल्चर दोघांचं मिक्स आपण इथे महाराष्ट्रात काय कल्चर ते आपण ॲक्सेप्ट केले. सो बेसिकली वी आर द ब्रिज बिटवीन नॉर्थ अँड साऊथ. जी भक्ती परंपरा साऊथला उदयास आली ती महाराष्ट्रातल्या भूमीतून गेली. आपण त्याच्यात वारकरी संप्रदायाची आपलं तत्वज्ञान जोडलं आणि नॉर्थमध्ये जाऊन ती फ्लरिश झाली. सो ही काही 2-3 आन्सर्स होती आय थिंक, ज्याचा मला पर्सनली बेनिफिट झाला, दॅट आय एम फ्रॉम द महाराष्ट्र अँड द व्हॅल्यू सिस्टीम विच इज ऑफ द महाराष्ट्र, ज्याने पूर्ण माझ्या लहानपणात मला व्हॅल्यू सिस्टीम दिली, ती कुठेतरी मी माझ्या UPSCच्या मुलाखतीत सांगितली, आणि त्याचा मला फायदा झाला आणि मला 195 मार्क्स मिळाले, विच इज वन ऑफ द गुड स्कोअर. सो UPSCच्या प्रिपरेशनमध्ये मला युनिकमधल्या काही शिक्षकांचं फार मार्गदर्शन लाभलं. त्याबद्दल मला या व्यासपीठाचा वापर करून त्यांना धन्यवाद द्यायचे आहे. की जसं की जवाद काझी सर, ज्यांनी व्हॅल्यू ॲडिशन नावाचा एक आपला कंपोनंट असतो, ज्यामुळे मुलांना एक्स्ट्रा मार्क्स मिळू शकतात मेन्समध्ये. कारण मेन्समध्ये फार कॉम्पिटिशन आहे. देशभरातून सगळी मुलं अगदी 2-2, 3-3 वर्ष प्रिपेअर करतात आणि फार जुंपलेली असतात. तर त्यावेळी अशा काही स्ट्रॅटेजीज आहेत ज्यामुळे मुलांना अगदी प्रत्येक प्रश्नात 0.5 मार्क एक्स्ट्रा मिळवून आपण कुठेतरी मेन्सच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू शकू. तर त्याबद्दल जवाद काझी सरांनी मला कायम मार्गदर्शन केलं. इव्हन सावळकर सर, ज्यांनी माझा अगदी इंटरव्ह्यू होता त्या अगोदर सुद्धा आमचं फोनवर बोलणं झालं, त्यावर सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून मार्गदर्शन केलं. माझ्यावर एक मानसी म्हणून मुलगी आहे, ती पण यावर्षी सिलेक्ट झाली, तिला पण सावळकर सरांचं मार्गदर्शन लाभलं. तसंच भूषण पाटील सर, जे अगदी माझी पहिली प्रिलिम होती त्यावेळी त्यांनी एक ऑनलाईन झूम सेशन्स घ्यायचे ते, आणि त्यावेळी मुलांना फार त्यांनी गाईड केलं. त्याचबरोबर शिवाजी काळे सर, ते आम्हाला शिकवायला नव्हते पण त्यांचं टेलिग्रामचं चॅनल मात्र मी फार फॉलो करायचो. करंट अफेअर्स बेस्ड त्यांचे छान प्रोग्राम्स असायचे. इतरही शिक्षक त्यांचे नोईंगली अननोईंगली फार हेल्प झालीच आहे. सगळ्यांना धन्यवाद. त्याचबरोबर मी UPSC का केलं त्याबद्दल मी म्हणालो की जस्ट बिकॉज मला या सिस्टीमचा एक पार्ट बनायचं होतं, तीच माझं एक प्रेरणास्थान होतं. त्याच्याच वेळी एक गोष्ट मला फार इन्स्पिरेशनल होते, 2 गोष्टी. एक म्हणजे सयाजीराव गायकवाडांची गोष्ट, आणि एक म्हणजे रँगलर परांजपे त्यांची गोष्ट, की व्हाय IAS. तर त्याबद्दलही थोडं सांगेन मी मुलांना. कारण
कदाचित ते तुमच्यासाठी इन्स्पिरेशनल असेल. जेव्हा UPSCची परीक्षा करतो तेव्हा फार सेल्फ डाऊट येतात. देर इज नो वे की तुम्ही अगदी कॉन्फिडेंटली कराल आणि हे होईल. थोडेफार येतात, अप्स अँड डाऊन्स पण असतात. तर त्यावेळी सयाजीराव गायकवाडांची गोष्ट मला सांगावीशी वाटते की ते मूळचे आय थिंक नाशिकमधली त्यांची फॅमिली आहे आणि गायकवाडांची फॅमिली बडोद्याची. तिथे त्यांना दत्तक म्हणून घेतलं गेलं. तर तेव्हा ते आय थिंक 3 भावंडं होती ज्यांना नाशिकमधून बडोद्याला नेलं गेलं आणि ते दत्तक पुत्र होते. त्यामुळे एकाला कोणाला तरी सिंहासन किंवा राजगादी जी आहे ती मिळणार होती. तर जेव्हा नाशिकवरून त्यांना नेलं गेलं तेव्हा ते जे काही ऑफिसर्स त्यांना न्यायला आलेले त्यांना यांनी विचारलं, सयाजीराव गायकवाडांनी, ते अगदी लहान होते, 8-10 वर्षाचे असावेत कदाचित. तर त्यांनी विचारलं की कशाला नेताय आम्हाला वगैरे असं. तेव्हा ते म्हणाले की तुम्हाला राजा बनवायचं आहे त्यासाठी नेतोय. तर त्यांच्या ती एक डोक्यात गोष्ट होती की मला राजा बनायचंय असं. तर बाकीची पण ती 2-3 भावंडं होती, ते सगळे बडोद्याला गेले. 2-3 दिवस तिथे छान जे काही राजवैभव आहे ते अगदी त्यांनी उपभोगलं, की सगळं छान जेवण आहे, दासदासी आहेत, बाकी मोठं प्रांगण आहे, छान मोठा राजवाडा आहे, सगळं सगळं उपभोगलं. आणि जेव्हा 3ऱ्या-4थ्या दिवशी त्यांना राजदरबारात न्यायची वेळ आली तेव्हा त्यांना विचारलं गेलं की का आलात तुम्ही इथे. तेव्हा पहिल्या भावंडाला विचारलं तेव्हा त्यांनी काहीतरी सांगितलं असेल की राजवैभव आहे, मला इथे एन्जॉय करायचं, व्हॉट एव्हर इट मे, मला एक्झॅक्ट डिटेल्स माहिती नाहीत. सेकंड भावंडाला पण विचारलं तेव्हा सुद्धा त्याने कदाचित तसंच सांगितलं. आणि थर्ड जेव्हा ह्यांना बोलवलं तेव्हा हे लहान होते सगळ्यात आणि त्यांना जेव्हा विचारलं तुम्ही का आला तिथे तेव्हा त्यांनी सांगितलं मी राजा बनायला आलोय. सो क्लॅरिटी ऑफ थॉट, व्हाय आय वॉन्ट टू डू धिस, व्हाय आय एम देअर, मी इथे का आलोय, मला का इथे यायचंय, मला काय बनायचंय, त्याची थोडी क्लॅरिटी असेल तर दॅट एनिवेज हेल्प्स यू इन युअर प्रिपरेशन. म्हणजे इथे तुम्हाला रोज रोज मोटिवेशन देणारी लोक नाही आहेत आणि कुठच्याच फील्डमध्ये नसतात. आणि जर तुम्हाला रोज रोज मोटिवेशन लागत असेल की मला रोज डाऊन वाटतंय आणि कोणतरी येऊन मला मोटिवेट करेल, तर हे फील्ड नाही आहे किंवा दुसरंही कुठचं फील्ड नाही आहे. इथे तुम्हाला सेल्फ मोटिवेशनच पाहिजे की तुम्हाला जे काही करायचं आहे तिथे तुम्हाला हे का करायचं आहे, व्हाय आय वॉन्ट टू डू धिस. तर तिथे ही गोष्ट मला कायम प्रेरणादायी होती. दुसरी गोष्ट रँगलर परांजपेची, ते पुण्यातलेच आहेत, ते ऑक्सफर्डला गेलेले. तेव्हा ऑक्सफर्डला त्यांची परीक्षा झाली आणि रिझल्ट पूर्वी एका बोर्डवर लावायचे. तर तेव्हा सगळ्या रँकर्सची नावं यायची, पहिलं दुसरं तिसरं कोणाकोणाची नावं आहेत. तर तिथे ऑफकोर्स गर्दी होते. तर जेव्हा रिझल्ट बघायला गर्दी झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं की दुसरं आणि तिसरं कोण आहे ते बघ. तेव्हा त्या मित्राला प्रश्न पडला की ह्यांनी असं का म्हणाले की दुसरं आणि तिसरं कोण आहे ते बघ. आणि रिझल्टमध्ये त्यांनी सांगितलं की दुसरं आणि तिसरं कोण आहे ते. त्यानंतर बघितलं गेलं पहिलं कोण आहे. तर तेव्हा लक्षात आलं की रँगलर परांजपे इतके कॉन्फिडंट होते की त्यांना माहिती होतं मी पहिलाच येणार आहे, म्हणून त्यांनी विचारलं की दुसरे आणि तिसरे कोण आहेत. म्हणजे आय वॉज जस्ट शॉक्ड बाय नोईंग दिस स्टोरी की भारतातला माणूस, सामान्य बॅकग्राऊंडमधला माणूस ब्रिटिश काळीन लंडनमध्ये जाऊन तिथे शिकणार आणि तिथे तो इतका कॉन्फिडंट बनेल की पहिला कोण आहे हे त्यांना माहितीच आहे की मीच आहे तो, आणि सेकंड अँड थर्ड कोण आहे ते फक्त बघ. तो दिस इज समथिंग व्हेरी इन्स्पिरेशनल. UPSCमध्ये मात्र असं आपण काही प्रेडिक्ट नाही करू शकत की माझा हा रँक येईल, कारण UPSCमध्ये फार अनप्रेडिक्टेबल रिझल्ट्स आहेत. बट ॲटलिस्ट ही स्टोरी आपल्याला एक इन्स्पिरेशनल आहे की आपल्याकडे क्लॅरिटी ऑफ थॉट असेल तर आपल्याला माणसं तशी मिळत जातात, आपल्याला प्रेरणा तशा मिळत जातात आणि आपण आपल्या वाटेवर अगदी चांगल्या प्रकारे अग्रेसर होत जातो. तर UPSC का करावी, तर याच्याविषयी प्रत्येकाचे वेगवेगळे मोटिव्ज असू शकतात, वेगवेगळे इन्स्पिरेशन्स असू शकतात. पण मला एक या सर्व्हिसबद्दल अप्रूप वाटतं की माझ्या प्रिपरेशनच्या वेळी मी तहसीलदारांना भेटायला गेलेलो की साधारण कशी सिस्टीम असते, काय कसं काय वर्क होतं ते एक विचारायला. तेव्हा मला एक त्यांची गोष्ट आवडली की ते म्हणाले की ह्या तहसीलदाराचा डायस आहे, डायस म्हणजे जे छोटंसं व्यासपीठ असतं त्या तहसीलदारच्या रूममध्ये. तर तेव्हा प्रवीण लोकरे सर म्हणून वेंगुर्ल्याचेच आमच्या तहसीलदार होते. तेव्हा ते म्हणाले की या डायसवरून तुम्हाला अख्खा तालुका दिसतो. त्याचा अर्थ असा की एका ठिकाणी जर कोण प्रोटेस्ट करत असेल, जर कोणी संपावर गेलं असेल तर तेही तिकडनं दिसतं. जर कुठे रस्त्यात खड्डे पडले असतील आणि लोक त्या खड्ड्यांच्या नावाने म्हणत असतील की सरकार काही काम करत नाही आहे तर तेही त्या व्यासपीठावरून दिसतं. कुठे एखादा पाईपलाईन लीक झाली तर तेही त्या व्यासपीठावरून दिसतं.
लोक काय, लोकांचा प्रशासनाबद्दल व्ह्यू काय आहे तेही त्या व्यासपीठावरून दिसतं. तर आय थिंक एक तहसीलदारांचं व्यासपीठ जे आहे तिकडनं अख्खा तालुका दिसतो. तसंच एक कलेक्टरचं जे किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचं जे व्यासपीठ आहे तिकडनं अख्खं जिल्हा दिसतो. जर तुम्ही फॉरेन ऑफिसर म्हणून, डिप्लोमॅट म्हणून बाहेरच्या कंट्रीमध्ये पोस्टेड असाल तर अख्खा देश तुम्ही तिथे रिप्रेझेंट करता. सो आय थिंक दिस इज वन ऑफ द प्रिस्टिजियस सर्व्हिस की जेणेकरून तुमच्या कामाचा इम्पॅक्ट हा सगळ्यात जास्त असेल. म्हणजे जेव्हा आपण विचार करतो नेशन सर्व्हिस किंवा राष्ट्राची सेवा, तर आय थिंक आपल्या देशातला प्रत्येक माणूस ही देशाची सेवा करत असतो. जर एखादा सफाई कामगार असेल तर तो आपले रस्ते साफ करतो, आपल्या घरातला कचरा उचलतो, जेणेकरून तो देशाची सेवा करतोय. जर ते नसले असते तर आपल्या देशात फार अस्वच्छता पसरली असती. त्यामुळे तीही देशाची सर्व्हिस आहे. जो बिझनेस करतो, खूप साऱ्या लोकांना जॉब देतो, रोजगार देतो, देशाचा टॅक्स जो काही आहे, कर भरतो, तीही एक देशाची सर्व्हिस आहे. आणि UPSC थ्रू सिलेक्ट झालेली मुलं जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जातात तीही एक देशाची सर्व्हिस आहे. फक्त या सर्व्हिसचा बेनिफिट असा आहे की इम्पॅक्ट जो आहे लोकांवर हा सगळ्यात जास्त आहे असं मला वाटतं. त्यामुळे व्हाय सिव्हिल सर्व्हिसेससाठी सुद्धा माझं एक वन ऑफ द आन्सर होतं की हा इम्पॅक्ट जो काही आहे कामाचा तो खरंच खूप जास्त आहे. पुण्याचे एक डेप्युटी कलेक्टर आहेत तेली सर, त्यांना सुद्धा मी माझ्या प्रिपरेशनमध्ये भेटायला गेलो तेव्हा त्यांना विचारलेलं की तुम्हाला काय वाटतं की तुमचा प्रवास कसा होता एक ओव्हरऑल जाणून घेण्यासाठी. तेव्हाही ते म्हणालेले की या सर्व्हिसचं एक खूप अप्रूप वाटणारी गोष्ट अशी आहे की यात तुम्ही लोकांचे अश्रू पुसू शकता. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर मोठी आपत्ती आली, भूकंप असेल, पूर असेल किंवा चक्रीवादळ असेल, तेव्हा सुद्धा फ्रंट जो फेस आहे गव्हर्नमेंटचा तो म्हणून डिस्ट्रिक्ट कलेक्टर जातो तिथे आणि तिथे लोकांचे अश्रू पुसण्याचं जे काही काम आहे हे सुद्धा त्या ऑफिसरला करायला लागतं. सो दॅट वे एक सॅटिस्फॅक्शन म्हणतो ह्या सगळ्या ऑफिसर्सच्या चेहऱ्यावर मला दिसत होतं, जे जे ऑफिसर्स आपल्या देशासाठी काम करत आहेत. आणि ही जी ब्युरोक्रेसी आहे ही खूप ह्यूज चॅरिएट आहे, खूप मोठा रथ आहे आणि प्रत्येकजण आपापलं कॉन्ट्रीब्युशन म्हणून या रथाची चाकं बनून हा सगळा देश चालवत आहेत असं एक चित्र आपल्याला दिसतं. आणि आपल्यापर्यंत ज्या काही सोयीसुविधा येत आहेत आपल्याला कधी कधी त्याची किंमत वाटत नाही. म्हणजे मी सुद्धा UPSC करण्याच्या अगोदर मलाही वाटायचं की अरे किती सारे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या इथे आणि फार पटकन सोल्युशन मिळत नाहीये याचं. म्हणजे सामान्य लोकांना वाटतं काय की गव्हर्नमेंट जर रस्त्यावर खड्डे असतील तर गव्हर्नमेंट काही काम करत नाही असं एक जनरल परसेप्शन असतं. किंवा आमच्या घरी 1 तास जर पाणी बंद पडलं तर वाटतं की अरे सरकार काही काम करत नाही. पण ते पाणी धरणापासून आपल्या घरापर्यंत यायला खूप सारी मशिनरी वर्क करत असते. आपल्यापर्यंत लाईट येण्यासाठी एका ठिकाणी कोळसा जळत असतो, तो ग्रीडला येत असतं त्याची वीज आणि ती आपल्या घरापर्यंत पोहोचत असते. सो खूप मोठी मशिनरी यासाठी वर्क करत असते. फक्त लाईट आणि रस्तेच नाही तर अशा कित्येक सुविधा आहेत ज्या सरकार आपल्याला प्रोव्हाइड करत असतं. म्हणजे आपण म्हणतो भारतात तुम्ही जन्मलात त्यापासून तुम्ही जोपर्यंत तुम्ही चितेवर जाता तोपर्यंत अगदी सरकार तुमची सगळी काळजी घेऊ शकतं. इतक्या प्रोव्हिजन्स आणि इतक्या सगळ्या स्कीम्स आपल्या भारतात आहेत. आणि ही जी मशिनरी आहे UPSC थ्रू सिलेक्ट झालेली किंवा आपली ब्युरोक्रेसी आहे अगदी तलाठ्यापासून सेक्रेटरीपर्यंत ही सगळी मशिनरी यासाठी काम करत राहते. त्यामुळे मला फार अभिमान वाटतो की आज UPSCने मला सिलेक्ट केलं. जस्ट ॲस्पिरंट आणि सिलेक्टेड ऑफिसर याच्यात एकच फरक आहे, एक PDF जी UPSC त्यांच्या वेबसाईटवर टाकते आणि त्यात मुलाचं नाव येतं. तर या PDF मध्ये माझं नाव आलं आणि मी या सिस्टीमचा पार्ट बनेन यासाठी मला फार अभिमान वाटतो. एस्पेशली माझ्यासाठी नव्हे तर माझे आई वडील ज्यांनी कष्टातून अगदी लोअर मिडल क्लास फॅमिलीतून मला शिक्षण दिलं, जिथे मी आज आहे तिथपर्यंत मला पोहोचवलं. आणि त्यांच्या डोळ्यात जेव्हा आपण अभिमान बघतो की माझा मुलगा सिलेक्ट झाला तर त्यासाठी मला फार अभिमान वाटतो. तर पुन्हा एकदा मला असं वाटतं की माझा अनुभव सांगितला तो कुठे ना कुठेतरी तुमच्या कामाला येईल. सो सर्व ऑडियन्सना पुन्हा एकदा धन्यवाद आणि सर्व शिक्षकांनाही पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच.